श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोतेहो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, मैत्रेय ऋषी विदुर काकांना सांगतायत की विजिताश्वोधिराजासीत पृथुपुत्र पृथुश्रवाः. पृथूच्या नंतर त्याचा पुत्र परम यशस्वी विजिताश्व हा सम्राट झाला. त्याला आपल्या लहान भावांबद्दल अत्यंत प्रेम होतं, म्हणून त्यांनी चौघांना एकेकाला एकेका दिशेचं राज्य दिलं. हर्यक्षाला पूर्व दिशेचं, धूम्रकेशाला दक्षिण दिशेचं, वृकाला पश्चिम आणि द्रविणाला उत्तर दिशेचं राज्य दिल्या गेलं. त्यांनी इंद्रापासून अंतर्धान होण्याची शक्ती प्राप्त करून घेतली, म्हणून त्याला अंतर्धान असंही नाव होतं. त्याच्या पत्नीचं नाव शिखंडिनी होतं. तिच्यापासून त्याला 3 मुलं झाले. त्यांची नावं पावक, पवमान आणि शुची अशी ठेवल्या गेली. नभस्वती नावाच्या पत्नीपासून अंतर्धानाला हविर्धान नावाचा एक पुत्र झाला. इंद्राणी पित्याच्या अश्वमेध यज्ञातील घोडा पळवून नेलेला हे कळूनही त्याने त्याला त्रास दिला नाही. राजा अंतर्धानाने कर घेणं, शिक्षा करणं, दंड वसूल करणं, राजाची कर्तव्य अत्यंत कठोर आणि दुसऱ्यांना कष्ट देणारी आहेत असा विचार करून एक दिवस दीर्घकाळ तपश्चर्येला जाण्याचा विचार मनामध्ये करून यज्ञाच्या दीक्षेच्या निमित्ताने राज्य सोडून निघून गेला. त्या यज्ञातही त्या आत्मज्ञानी राजाने पूर्ण पुरुष परमात्म्याची आराधना करून स्थिर समाधीने भगवंताचा दिव्य लोक प्राप्त करून घेतला. पुढे हविर्धान याची पत्नी हविर्धानी हिने बरीषद, गय, शुक्ल, कृष्ण, सत्य आणि जितव्रत नावाच्या 6 मुलांना जन्म दिला. यामध्ये हविर्धानाचा मुलगा महाभाग बरीषद यज्ञादी कर्मकांड आणि योगाभ्यासात प्रवीण होता. त्यांनी प्रजापतीचा अधिकार प्राप्त करून घेतला. त्याने एका ठिकाणानंतर दुसऱ्या ठिकाणी असे पाठोपाठ इतके यज्ञ केले की ही सर्व भूमी पूर्वेकडे टोक करून पसरलेल्या दर्भांनी झाकून गेली. यानंतर तो प्राचीन बर्ही नावाने प्रसिद्ध झाला. राजा प्राचीर बर्हीने ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार समुद्राची कन्या शतद्रुती हिच्याशी विवाह केला. सर्वांग सुंदर किशोरी शतरुद्री सुंदर वस्त्र अलंकारांनी नटून थटून जेव्हा विवाह मंडपामध्ये आली, त्यावेळेला सप्तपदी घालत असताना अग्निदेवसुद्धा शुकीवर जसा मोहित झाला होता, त्याप्रमाणे या शतद्रुतीला पाहून विमोहित झाला. नवविवाहिता शतरुद्रीने आपल्या नुपुरांच्या झंकारांनी दिशातील देव, असुर, गंधर्व, मुनी, सिद्ध, मनुष्य आणि नाग या सगळ्यांना वश करून घेतलं. शतद्रुतीपासून प्राचीन बर्हीला प्रचेता नावाचे 10 मुलं झाले. हे सर्वजण धर्मज्ञ आणि एक सारखेच नाव आणि आचरण असणारे होते. जेव्हा पित्याने यांना संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली, तेव्हा त्या सर्वांनी तपश्चर्या करण्यासाठी समुद्रात प्रवेश केला. तिथे 1 नाही 2 नाही 10,000 वर्ष तप करून त्यांनी तपाचे फळ देणाऱ्या श्रीहरींची आराधना केली. घरून तपश्चर्येसाठी जात असताना वाटेत महादेवांनी त्यांना दर्शन देऊन कृपापूर्वक ज्याचा उपदेश केला होता त्याचेच ते एकाग्रतापूर्वक ध्यान, जप आणि पूजन करीत राहिले. विदुर काकांनी विचारलं, ब्रह्मज्ञ, वाटेत प्रचेतांना श्री महादेवांच्या बरोबर कोणता वार्ताविलाप झाला आणि
त्यांच्यावर प्रसन्न होऊन महादेव शंकरांनी त्यांना जो उपदेश केला तो उपदेश आम्हाला ऐकायची इच्छा आहे. मंडळी, त्यावेळेला मैत्रेय ऋषी म्हणाले, साधू स्वभाव प्रचेतागण पित्याची आज्ञा शिरोधार्य मानून तप करण्यासाठी मनात ठरवून पश्चिम दिशेला गेले. चालता चालता त्यांनी समुद्राप्रमाणे विशाळ असे एक सरोवर पाहिले. अत्यंत रमणीय ते सरोवर पाहिलं. जेव्हा ते तिथून चालले होते तेव्हा त्यांनी पाहिलं की देवाधिदेव भगवान शंकर आपल्या गणांसह त्या सरोवराच्या बाहेर येत आहेत. त्यांचं शरीर तापलेल्या सुवर्ण राशींप्रमाणे कांतिमान होतं. कंठ निळा असून 3 नेत्र होते. ते भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी उत्सुक होते. देवांसह अनेक गंधर्व त्यांच्याबरोबर त्यांचं सुयश गात होते. त्यांना पाहून प्रचेतांना मोठं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी महादेवाच्या चरणावरती लोटांगण घातलं. जेव्हा शरणागतांचे भय हरण करणारे धर्मवत्सल भगवान शंकर आणि या प्रचेतांची भेट झाली त्यावेळेला महादेव त्यांना म्हणतायत की तुम्ही राजा प्राचीन बर्हीचे पुत्र आहात. तुमचे कल्याण असो. तुम्ही जे काही प्राप्त करू इच्छिता ते मला माहिती आहे. तुमच्यावर कृपा करण्यासाठीच मी तुम्हाला दर्शन देण्यासाठी इथे आलो आहे. मुलांनो, जी व्यक्ती अव्यक्त प्रकृती आणि जीवसंज्ञक पुरुष या दोन्हींचे नियामक भगवान वासुदेवांना शरण जाते, भगवंतं वासुदेवं प्रपन्न स प्रियो हिमे, ती मला अत्यंत प्रिय आहे. तुम्हाला सांगू का मुलांनो, स्वधर्मनिष्ठ शतजन्मभिः पुमान् विरिञ्चतामेति ततः परं हिमाम् अव्याकृतं भागवतोऽथ वैष्णवं पदं यथाहं विबुधा कलात्यये. आपल्या वर्णाश्रम धर्माचे चांगल्या प्रकारे पालन करणारा पुरुष 100 जन्मानंतर ब्रह्मपदाला जातो. यापेक्षाही अधिक पुण्य झाल्यावर तो मला प्राप्त होतो. परंतु जो भगवंताच्या अनन्य भक्तीने भगवंताचं भजन करतो तो मृत्यूनंतर सरळ भगवान विष्णूंच्या त्या सर्व प्रपंचातील परमपदाला प्राप्त होतो. ज्या पदावरती मी आणि इतर देव आपला अधिकार संपल्यानंतर प्राप्त होतात. तुम्ही भगवत भक्त असल्याकारणाने मला भगवंता इतकेच प्रिय आहात. त्याप्रमाणे भगवंताच्या भक्तांना सुद्धा माझ्यापेक्षा अधिक प्रिय कोणी नाही. मुलांनो, आता मी तुम्हाला एक अतिशय पवित्र, मंगलकारक आणि कल्याणकारक स्तोत्र सांगतो. इदं विविक्तं जपत्यं पवित्रं मंगलम परम निःश्रेयसकरं चापि श्रूयतां तद्वदामि वः. याचा तुम्ही शुद्ध भावनेने जप करा, तुमचं कल्याण हो. त्यावेळेला हे उत्तम असं स्तोत्र नारायण परायण करुणाहृदय भगवान शिवांनी आपल्यासमोर हात जोडून उभे असलेल्या राजपुत्रांना ऐकवलं. ते स्तोत्र मैत्रेय ऋषींनी विदुर काकांना ऐकवलं. राजा, ते स्तोत्र मी तुला ऐकवतो असं म्हणून शुकाचार्य राजा परीक्षितीला ते स्तोत्र ऐकवतायत. मंडळी, आपणही त्या स्तोत्राचे काही श्लोक अवश्य श्रवण करूया, पठन करूया. श्री शिव उवाच जितंत आत्मा विद्धूर्य स्वस्तये स्वस्तिरस्तु मे भवताराधसाराध्यं सर्वस्मा आत्मने नमः. नमः पंकजनाभाय भूतसूक्ष्मेन्द्रियात्मने वासुदेवाय शान्ताय कुटस्थाय स्वरोचिषे संकर्षणाय सूक्ष्माय दुरन्तायान्तकाय च नमो विश्वप्रबोधाय प्रद्युम्नायान्तरात्मने नमो नमो निरुद्धाय ऋषिकेशेन्द्रियात्मने नमः परमहंसाय पूर्णाय निभृतात्मने स्वर्गापवर्गद्वाराय नित्यं शुचिषदे नमः. नमो हिरण्यवीर्याय चातुर्होत्राय तन्वने. भगवान महादेवांनी अशा प्रकारे भगवान विष्णू परमात्म्याची 35 श्लोकांमध्ये स्तुती केली. ही स्तुती त्यांनी या प्रचेतांना शिकवली. प्रचेतांनी
ही स्तुती पठण करायला सुरुवात केली. ही स्तुती याचा आपण जे 5 श्लोक म्हटलोय ना, याचा असा आशय आहे मंडळी की भगवान महादेव म्हणाले, भगवान आपला उत्कर्ष उच्च कोटीच्या आत्मज्ञान्यांना निजानंदाचा लाभ व्हावा यासाठी आहे. त्याने माझे सुद्धा कल्याण हो. आपण नेहमी आपल्या निरतिशय परमानंद स्वरूपातच स्थित असता अशा सर्वात्मक आत्मस्वरूपाला माझा नमस्कार असो. आपण पद्मनाभ अर्थात सर्व लोकांचे आदी कारण आहात. सूक्ष्मभूत आणि इंद्रियांचे नियंता, शांत, अविकारी आणि स्वयंप्रकाश वासुदेव अर्थात चित्ताचे अधिष्ठाता आहात. आपणास नमस्कार असो. आपणच अव्यक्त, अनंत आणि मुखाग्नीच्या द्वारा संपूर्ण लोकांचा संहार करणारे अहंकाराचे अधिष्ठाता संकर्षण आहात. जगाच्या उत्कृष्ट ज्ञानाचे उगमस्थान असणाऱ्या बुद्धींचे अधिष्ठाता प्रद्युम्न आपणच आहात. आपणास नमस्कार असो. आपणच इंद्रियांचे स्वामी, मनस्तत्वाचे अधिष्ठाता अनिरुद्ध आहात. आपण आपल्या तेजाने जग व्यापणारे सूर्यदेव आहात. आपण पूर्ण असल्यामुळे आपणास वृद्धी किंवा क्षय नाही. आपणास नमस्कार असो. आपण स्वर्ग आणि मोक्षाचे द्वार आहात. निरंतर पवित्र हृदयात राहणारे आहात. आपणच सुवर्णरूप वीर्याने युक्त आणि चातुर्होत्र कर्माचे साधन असून त्याचा विस्तार करणारे अग्निदेव आपणच आहात. आपणास नमस्कार असो. पितर आणि देवांचे अन्नसोम आपणच आहात. तिन्ही वेदांचे अधिष्ठाता आपण आहात. आपणच सर्व प्राण्यांचे तृप्ती करणारे जल आहात. आपणास नमस्कार असो. अनेक प्रकारे अशी स्तुती भगवान महादेवांनी स्वतः विष्णू परमात्म्याची केली, जी प्रचेतांना करायला सांगितली. या स्तोत्राचा शेवटचा श्लोक असा आहे, अथ त्वमसि नो ब्रह्मन् परमात्मन् विपश्चितां विश्वं रुद्रभयध्वस्त मकुतश्चिद्भयागतिः. ब्रह्मन देवा, आपण अशा प्रकारे सर्व जग रुद्ररूप काळाच्या भीतीने व्याकुळ झाले आहे. म्हणून हे परमात्मन, हे तत्व जाणणाऱ्या आमचे आपणच सर्वथैव निर्भय आश्रय आहात. भगवंत, आपण आमचे आश्रय आहात. ही स्तुती मुलांनो, जा इदं जपत भद्रं वो विशुद्धानृपनंदनाः स्वधर्ममनुतिष्ठन्तो भगवत्यार्पिताशयाः. विशुद्ध भावनेने स्वधर्माचे आचरण करीत भगवंतामध्ये चित्त लावून मी सांगितलेल्या या स्तोत्राचा तुम्ही जप करीत राहा. तुमचे कल्याण असो. सर्व भूतांतर्यामी व तुमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या परमात्मा श्रीहरीचेच तुम्ही वारंवार स्तवन आणि चिंतन करत पूजा करत जा. योगादेशमुपासाद्य धारयन्तो मुनिव्रताः समाहितधियः सर्व एतद्भ्यसताद्रुताः. मी तुम्हाला सांगितलेले हे योगादेश नावाचे स्तोत्र मनामध्ये धारण करून मुनिव्रताचे आचरण करीत याचा एकाग्र चित्ताने पाठ करा. हे स्तोत्र कोणते मंडळी? हे योगादेश नावाचं स्तोत्र आहे. हे स्तोत्र पूर्वी जगत विस्तार करून इच्छिणाऱ्या प्रजापतींचे पती भगवान ब्रह्मदेवानी प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा करणाऱ्या आम्हा भृगू वगैरे पुत्रांना ऐकवलं होतं. त्यावेळेला हे स्तोत्र मी पाठ केलं. हे तुम्ही आता स्वतः पाठ करा आणि भगवंताची आराधना करणं जरी कठीण असलं तरी मी सांगितलेल्या या स्तोत्राचा जो श्रद्धापूर्वक पाठ करील तो त्यांना प्रसन्न करून घेईल. गीतं मयेदं नरदेवनंदनाः परस्य पुंसः परमात्मनस्तमं. हे राजकुमारांनो, परमपुरुष परमात्म्याचे मी तुम्हाला हे जे स्तोत्र ऐकवलंय त्याचा एकाग्र चित्ताने जप करीत तुम्ही मोठे तप करा. हे पूर्ण झाल्यावर यापासूनच तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होईल असा महादेवांनी प्रचेतांना आशीर्वाद दिला. पृथूच्या वंशामध्ये भगवान महादेवांनी दिलेल्या या आशीर्वादाने प्रचेतांनी पुढे काय केलं, पुढे भगवत प्राप्ती झाल्यावरती यांच्या वंशाचा विस्तार कसा झाला आणि काय काय घटना घडल्या, उद्याच्या दिव्य चरित्रामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ.